Tourism Minister Rohan Khunti said that implementing an ecotourism policy is essential to promote tourism in Goa's rural areas. Speaking in the Goa Legislative Assembly complex, he stated that the government is working to expand ecotourism across the state from Penne to Kankona. Speaker sir, ecotourism म्हणल्यार कितें? It's a form of responsible travel to natural areas, गांवांनी, वॉटरफॉल, ज्या जाग्यांचेर सगळें नेचर आसा त्या जाग्यांचेर वचप, थंय सांबाळून आमी पर्यावरण राखून पर्यटन करप, लोकल कम्युनिटीजांक सपोर्ट करप आनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्रमोट करप ह्या हेतूंतल्यान आमी इको टुरिजमाची भाशा उलयता. आज पर्यंत स्पीकर सर गोंयची वळख फक्त सन सेंडेन्सीत आशिल्ली. 2022 डॉक्टर प्रमोद सावंताक घेवन मुख्यमंत्र्याक घेवन आमी ती नॅरेटिव्ह चेंज केलो की सन सेंडेन्सी आसा बट गोवा बियॉन्ड बिचीस. गोवा बियॉन्ड बिचीस म्हणटकर इको टुरिजमाचेर फोकस घेवचो हें धोरण चालू जालें. एक म्हणल्यार स्पीकर सर, एवरी इयर गोवा टुरिजम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जी आमची SPV आसा ती फॉरेस्टाच्या जोडपावलान वेगळ्या वेगळ्या वॉटरफॉलान मनसुनाच्या टायमार वी आर ऑलरेडी डुईंग ट्रॅक्स अँड ट्रेल्स. दूधसागर वॉटरफॉल स्पीकर सर जो तुमच्या मतदारसंघात येता तो देशाचो तिसरो हायस्ट वॉटरफॉल 310 मिटराचेर उबो आसा. ते पळोवपाक वर्साक जवळ जवळ 2,36,000 टुरिस्ट वर्साक येतात. थोडे जिपीन वतात, थोडे चलत वतात. दूधसागर समज धरलो स्पीकर सर, कोटीगांव सारकेले आमी गांवांत समज गेले आमी डॉक्टर रमेश तळवडकरच्या कॉन्स्टिट्युएन्सीन कोटीगांव सारकेले मतदारसंघान जॉगरी सारकेले प्रोडक्शन करपाक थंय एक फॅक्टरी आसा, कुस्कें वॉटरफॉल आसा, बांबू करता. हे वेगळे वेगळे गजाल्यो ज्यो गांवांनी जाताल्यो स्पीकर सर त्यो केन्ना कोणाक खबरूच नाशिल्ल्यो. आज स्पीकर सर एक वाटेन आमी भितर गांवांत वता आसतना कितें करचें, एक म्हणल्यार सायट सीइंग जे आमी करताच आनी तातूंत आमी एज सरकार एज वॉटर आमी फॅसिलिटेट करता आसतना लास्ट फ्यू वर्सां बोंडला वायल्ड सँक्च्युरी वे एक्सपिरियन्स द फॉरेस्ट विथ फॉरेस्टर्स हें चालू आसता. तांबडी सुर्ला वॉटरफॉल्स जे भगवान महावीर सँक्च्युरीन जाता. चारवणे, पाळी, तांबडी सुर्ला, कुस्कें, मैनापी, गरपी, सावड्डे, शिवलिंग, बोमा, बेडसारे, वाउल्ला, वाजरा, शाकला असले वॉटरफॉल्सां कडेन परत एवरी मॉन्सुनाक अलॉंग विथ द फॉरेस्ट डिपार्टमेंट आमी वतात. स्पीकर सर हें करता आसतना वी स्टार्टेड बुस्टिंग इट थ्रू प्रायवेट प्लेयर्स. सो गोवा टुरिजम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे तुमी माजी अध्यक्ष आशिल्ले आनी आतां बाब केदार नायक आसा तांणी दूधसागर वॉटरफॉल प्रमोट करता आसतना वी ऑल्सो वेंट थ्रू विथ लोकल प्लेयर्स, लोकल कम्युनिटी कशी करची काय म्हणून. एक ल्हानशें उदाहरण म्हणजे पराग रांगणेकार. पराग रांगणेकार म्हणटा तो स्पीकर सर एक गोंयकार हू इज स्पेशलायज्ड इन नेचर बेस्ड टूर्स इन गोवा that focus on wildlife, forest, butterflies, birds, nocturnal life and bioluminescence, which are more than not only travel and tour but also purpose of education, conservation of oriented experiences than just looking at sightseeing. तशेंच स्पीकर सर आमी सोल ट्रॅव्हलिंग म्हणून एक आसा. परत तो गोंयकार जो हेरिटेज वॉक्स, आयलँड नेचर ट्रेल्स, culinary experiences, cultural and village immersions, adventure and workshops हे सुरवात करता. ह्यो जेन्ना आमी बिझनेस वायज वी आर पुटिंग द कम्युनिटीज सो दॅट दे कॅन मेक बिझनेस एट द सेम टायम टुरिस्ट कॅन गेट अ एक्सपिरियन्स ऑफ द हिंदलँड्स. आमी स्पीकर सर हालींच वी हॅव कम अप विथ द गोवा आयुर्वेदा अँड वेलनेस पॉलिसी 2026. एक आमची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा हांगा धारगळे आसा आनी एक आयुर्वेदा कॉलेज शिरोडे आसा. डिपार्टमेंट ऑफ टुरिजमान दोनूय कडेन MOU सायन मारले आनी आज नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा पंचकर्मा सगळे ज्यो गजाली करता आयुर्वेदा खातीर एंड वेलनेसाक त्यो दोन जाग्याचेर नॉर्थ आनी साउथ पळयता आसतना स्पीकर सर टुडे वी आर लुकिंग एट मोर ऑपॉर्च्युनिटीज टू एक्सप्लोर आयुर्वेदा and explore wellness. So when it comes to ecotourism, Speaker Sir, it is about how we can curate experiences, how we can allow things to happen in the village and get an experience where inclusively त्या गांवांतल्या त्या लोकांक कशे पयशे पावतले आनी तो कसो जोडटलो हे विचारधारा करून कंट्रिब्युशन टू इकॉनॉमी जालीच, थंय लोकल एम्प्लॉयमेंट जातलेच, पूण त्या गांवांत तांकां कशें जोड पावलान आमी काम करूंक शकता आनी तांकां जोडून दिवंक शकता हे विचार करून जेन्ना इको टुरिजमात आमी भर घाला त्याच टायमार we are also looking at sitting with the forest department and formulating an eco-tourism policy which is right now under examination. The eco-tourism policy zale Speaker Sir, we will get a proper shape and size of what we want to do. कित्याक over tourism जाल्ले नाका. गांवांनी फाल्यां जे over tourism थोडे जाग्यांनी हेवटेन जरा कोस्टल बेल्टात थंय जावचे न्हय
हे विचारूय आमकां करून इको टुरिजम प्रमोट करपा जाय आनी त्या खातीर स्पिकर सर एक सांग्यार एक हॉटेल आसा जाल्यार बाकी कडेन आमी होमस्टे पॉलिसी काडली होमस्टे पॉलिसी माध्यमांतल्यान इन्सेंटिवायज केली 2 लाख रुपया पर होम ओनली इन द रुरल बेल्ट टू प्रमोट रुरल टुरिजम विच इज इको टुरिजम म्हणजे पेडणेच्यान काणकोण पर्यंत फक्त वी आर प्रमोटिंग होमस्टेज ज्या हातूंतल्यान एअरबीएनबी कडेन एमओयू मेक माय ट्रिपा कडेन एमओयू अगोडा कडेन एमओयू टू promote them at the same time create SOPs for them to come and stay. So bed breakfast आणि homestay promote करपाक थंय तांकां infrastructure दिलो. So मनीस टुरिस्ट वता तो तागेर रावता ताजी culinary जेवण आमचे गोंयचें जेवण जेवता आमची हेरिटेज आमचे कल्चर आमचो गांव आमचे गांवपण सगळें ते पळोवंक मेळटा ताका एट द फर्स्ट इन्स्टन्स ह्याच्या खातीर स्पिकर सर इको टुरिजमाच्या बाबतींत वी हॅव एन्श्योर्ड that overall roadmap sitting with the industry and the academia is being chalked out based on which we are walking the talk आणि हाज्या फुडें स्पिकर सर आमदारांचे कोणाचे समज विचार असले की तांकां कितें जाय तांच्या गांवांत कितें जाय वी होलिस्टिकली वी विल सिट टुगेदर एंड वर्क ऑन इट